नमस्कार. आज मी तुम्हाला कम्प्युटर कसं फॉर्मॅट करायचं त्याच्याबद्दल माहिती देणार आहे. तर कम्प्युटर फॉर्मॅट करण्यासाठी सर्वप्रथम तुम्ही इथे बघू शकता पेनड्राईव्ह बनवलेली आहे. ती बुटेबल पेनड्राईव्ह कम्प्युटर बंद असताना कम्प्युटरला कनेक्ट करायची आणि मग त्यानंतर कम्प्युटरमध्ये कीबोर्डमधून डेलचा कम्प्युटर असला तर F12 बटन प्रेस करायची आणि USB पेनड्राईव्ह सिलेक्ट करायची. सिलेक्ट केल्याच्या नंतर तुम्हाला स्क्रीन बघू शकता, अशा पद्धतीची स्क्रीन दिसेल आणि त्याच्यामध्ये तुम्हाला नेक्स्ट बटनवरती क्लिक करायचे. नेक्स्टवरती क्लिक केल्याच्यानंतर इन्स्टॉल नावावरती क्लिक करायचं. इन्स्टॉल नावावरती क्लिक केलं तर तुम्हाला सेटअप इज स्टार्टिंगचा मेसेज बघायला मिळेल. त्याच्यामध्ये तुमच्याकडे प्रोडक्ट की असली तर प्रोडक्ट की टाकायची, अदरवाईज आय डोंट हॅव अ प्रोडक्ट की त्याच्यावरती क्लिक करायचा. क्लिक केल्याच्यानंतर इथे भरपूर तुम्हाला ऑप्शन्स बघायला मिळणार. तर मोस्ट ऑफली आपण जे विंडो 10 आहे त्याचा उपयोग कशासाठी करतोय त्या हिशोबाने तुम्हाला याच्यातनं ऑप्शन सिलेक्ट करायचे. तर नॉर्मली आपण होम यूजसाठी विंडो 10 यूज करत असतो, म्हणून विंडो 10 होम असं सिलेक्ट करायचं आणि नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्याच्यानंतर इथे लायसन्स आहे ना, त्याच्यावरती आय एक्सेप्टवरती क्लिक करून नेक्स्ट करायचं. त्यानंतर इथे दोन ऑप्शन आहे, तिथे आपल्याला अपग्रेडवरती क्लिक नाही करायचे, कस्टमवरती क्लिक करायचे. कस्टमवरती क्लिक केलं का जी आपली हार्ड डिस्क आहे हे तुम्हाला इथे पार्टेशनमध्ये शो होणार आहे. तर हे सर्व पार्टेशन सर्वप्रथम तुम्हाला डिलीट करायचे. स्क्रीनवरती तुम्ही बघू शकता त्या पद्धतीने सर्व पार्टेशन डिलीट करा. डिलीट केल्याच्या नंतर एक तुम्हाला अनलॉकेटेड स्पेस दिसणार. याच्यामध्ये ही जी हार्ड डिस्क आहे 500 GB ची आहे, पण याला मला 2 पार्ट्स करायचे. तर इथे न्यूवरती क्लिक करायचं. न्यूवरती केल्याच्या नंतर आता तुम्हाला पार्टेशन किती GB चे करायचे त्या हिशोबाने तुम्हाला इथे अमाऊंट्स टाकायचे. तर फॉर एक्झाम्पल फर्स्ट कॅरेक्टर 4 आहे, त्याचं मी 2 करते आणि अप्लाय करते. ओके. आता तुम्ही बघू शकता पहिलं जे पार्टेशन आहे बरोबर ते 270 GB चं झालेलं आहे आणि उरलेला जो स्पेस आहे 195 GB त्याला सुद्धा न्यूवरती क्लिक करून अप्लाय करायचे. आता तुम्हाला जी तुमची ऑपरेटिंग सिस्टम आहे ते कुठल्या पार्टेशनमध्ये टाकायची ते पार्टेशन सिलेक्ट करून इथून नेक्स्ट करायचं. नेक्स्ट केल्याच्या नंतर आता तुम्ही इन्स्टॉलेशन विंडो बघू शकता. याच्यामध्ये स्टेप आहे, टोटल 5 स्टेप आहे. ते 1 बाय 1 प्रोसेस होत राहणार. फॉर एक्झाम्पल कॉपी विंडो फाईल हे 100% झाल्याच्या नंतर गेटिंग फाईल रेडी फॉर इन्स्टॉल हे 100% होणार आणि त्यानंतर खालचे 3 फीचर्स कंप्लीट होणार. अशा पद्धतीने हे पूर्ण प्रोसेस कंप्लीट करायची आहे. आता तुम्ही बघू शकता का आपलं विंडो फाईल कॉपी व्हायचं 100% कंप्लीट झालेलं आहे. म्हणजे फर्स्ट स्टेप आपला कंप्लीट झालेला आहे. आता दुसऱ्या स्टेपवरती इन्स्टॉलेशन जाणार. आता तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता का आपले 3 स्टेप कंप्लीट झालेले आहे. अशा पद्धतीने 5च्या 5 स्टेप कंप्लीट झाले का कम्प्युटर रिस्टार्टला जाणार. आता हे बघा तुम्ही बघू शकता स्क्रीनवरती का कम्प्युटर रिस्टार्टला गेलेले आहे. ज्या वेळेला कम्प्युटर रिस्टार्टला जातो त्यावेळेला कीबोर्डची कुठलीही बटन प्रेस करायची नाही. स्टार्टिंग विंडोची स्क्रीन आलेली आहे. हे बघा आता इथे रिजनल लँग्वेज सिलेक्ट करायला लावलेली आहे. तर मोस्ट ऑफली आपण इथे